ए मम्मी, आलू पराठे कर ना. हा मम्मी खरंच. तर नमस्कार मंडळी, मी प्रियांका स्वागत करते तुमचं अजून एक नवीन छानशा ब्लॉगमध्ये. आज मुलांची फरमाईश आहे की आलू पराठे खायचेत, स्कूलमधनं आलेत. चला आता काहीतरी नवीन करूनच द्यायला लागेल. तर तुम्हाला पण मी माझी रेसिपी दाखवते. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा की कशी वाटली रेसिपी. तर चला फरमाईश पूर्ण करू. तर आता आपण आलू पराठ्यासाठी मी हे बटाटे उकडून घेतले आहेत, मला लागत आहेत तेवढे. त्याच्यानंतर कोथिंबीर, कलंजी आणि हिरवी मिरची, लसूण त्याचा ठेसा करून घेतला आणि हळद घेतली. बस मी एवढंच टाकून घेते. आणि आता मी हे पीठ घेतलं आहे गव्हाचं, त्याच्यामध्ये मीठ घालून घेणार आहे आणि कलंजी आहे ना ती टाकून घेणार आहे. त्यानंतर मी ह्याचं थोडंसं ना, आपण चपातीचं पीठ मळतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं घट्टसर पीठ ठेवणार आहे. आज प्लॅनिंग होता वेगळा व्हिडिओ बनवायचा, पण ठीक आहे, आता मुलांना हवंच आहे आलू पराठा करून, तर मग म्हणलं चला. तसंही शाळेतून आल्याच्या नंतर वैतागलेलेच असतात, काहीतरी नवीन पाहिजेच असतं. म्हटलं चला मग आता तेच बनवून घेऊया. तुम्ही आणखीन काय काय टाकता त्याच्या आलू पराठ्यामध्ये? मी तर एकदम साध्या सिंपल पद्धतीने बनवते, मला असेच आवडतात. पीठ मळून मी एक साईडला ठेवून दिलं मुरण्यासाठी आणि त्यानंतर मग मी भाजी करायला घेतली. मग आता तेवढ्या बटाट्याच्या भाजीसाठी ना मी 1-2 पळी तेल घेतलं. त्यानंतर मग हिरवी मिरचीचा ठेसा वगैरे टाकला आणि त्याला तळून घेतलं. कलंजी होती उरलेली थोडीफार, ते त्यात टाकून दिली. बटाटा कापून टाकला आणि नंतर मग कोथिंबीर वरनं टाकून दिली आणि आता मीठ टाकून देते. आणि ह्याला व्यवस्थित आहे ना मॅशरच्या साहाय्याने आपण मॅश करून घ्यायचे. इथेच आहे ना व्यवस्थित मॅश करून घेतलं ना मग एवढा पराठा फुटत नाही. नाही तर मग खूप असं पराठा सारखंच फुटतो किंवा मग खूप सारखं प्रॉब्लेम येतो नाही का आपल्याला भरायला, लाटायला. त्याच्यामुळं व्यवस्थित इथं मॅश करून घ्यायचं, जितकं छान मॅश करता येईल तेवढं. तुम्ही अशा पद्धतीने करून बघा, म्हणजे आपण खूप काही टाकतो ना त्याहीपेक्षा असं सिम्पलही जास्त छान लागतो. माझी एक फ्रेंड आहे पंजाबी, आम्ही आर्मीत होतो ना, तर ती नेहमी अशी बनवून द्यायची. शेजारीच राहिला होती ना, ती खूप अशी बनवून द्यायची ना, तर खूप टेस्टी लागायचे. मग मी पण तशीच बनवते, ती जशी बनवते तशी, एकदम सिम्पल आणि साध्या पद्धतीने. आता ना पोरांना खूप गडबड झाली होती जाण्यासाठी, ट्यूशनला जायचं होतं, त्यामुळे मला म्हणे पटापट आवर. मग मी काय केलं, असं ताटात एका पसरून ठेवलं आणि मग पंख्याच्या खाली त्याला थंड करून घेतलं. कारण गरम गरम जर आपण सारण भरायला गेलो ना की मग ते असं एकदम लूज पडतं आणि ते व्यवस्थित मग पराठे होत नाहीत. त्यामुळे मग मी पंख्याखाली सगळं थंड करून घेतले. आणि थंड करून झाल्याच्या नंतर ना मला हे असं बरं पडतं. मी काय करते, असे छोटे छोटे गोळे करून घेते आणि मग नंतर पारी तयार करून मग त्याच्यात भरते. कारण मग असं चम्मचने वगैरे भरायला गेलं ना मग ते सांडणार वगैरे, ते खूप राडा होऊन जातो. त्यापेक्षा असं गोळे व्यवस्थित करून ठेवले ना की पारी तयार करायची आणि त्याच्यात टाकून द्यायचं. जसं आपण पुरण कसं भरतो, म्हणजे पुरणासारखं भरून टाकलं ना ते बरं पडतं. म्हणून मग मी अशी करून घेते. आता ना छोटासा पिठाचा गोळा घेऊन ना व्यवस्थित त्याला असं मळून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग मी अशी गोल अशी पारी तयार करून घेते, म्हणजे अशी वाटीसारखं करून घेते. आणि मग त्याच्यानंतर आलूचं जे हे सारण बनवलं आहे ना ते त्याच्यात ठेवून मग व्यवस्थित असं सगळीकडनं असं नाही का जुळून जसं आता व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसं व्यवस्थित जुळून मी त्याला वरच्या साईडनं व्यवस्थित बंद करून घेते, म्हणजे आपलं सारण पिठाच्या बाहेर येणार नाही. मी काय केलं ना, पटापट असे 2-3 भरून ठेवले. कारण पटापट एकदा तवा गरम झाला ना मग लाटून फक्त टाकायला जास्त वेळ लागत नाही. त्यामुळं मग मी एकदमच 2-3 बनवून घेतले होते. हे बघा, अशी गोल वाटी तयार करून घेतली ना आपल्याला सारण पण भरायला बरं पडतं आणि वरच्या साईडनं त्याचं काय म्हणतात व्यवस्थित बंद करायला पण जमतं. मोदकासारखं व्यवस्थित बंद करून घ्यायचं आणि
मग व्यवस्थित असं पसरून घ्यायचं सगळ्या साईडनी. एकदम हलक्या हाताने लाटून घ्यायचं. आता कोणाकोणाला नाही का सारण कमी भरून आवडतं, पण मला सारण भरपूर असं भरून आवडतं, त्यामुळे मग मी जास्त सारण भरून बनवते. तुम्हाला कमी भरून आवडत असेल तर तुम्ही कमी भरून पण लाटू शकता. आणि पराठा ना खूप जास्त असं पातळ करायचं नाही. खूप जास्त पातळ केलं ना मग ते खायला अशी जेवढी आपल्याला टेस्ट पाहिजे ना तेवढी टेस्ट येत नाही. त्यामुळे मग खूप जास्त पण पातळ करायचं नाही. झाला आपला पराठा. आता मी पटापट दुसरे बनवून घेते. एकदम हलक्या हाताने लाटायचं. खूप असं चपातीला आपण कसं लाटतो तसं लाटायचं नाही. एकदम हलक्या हलक्या हाताने लाटायचं. आता दोन्ही साईडला आपण थोडंसं भाजून घेऊन आहे ना, मग नंतर दोन्ही साईडला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आणि छान खरपूस असे भाजून द्यायचे. तसं तर तेलापेक्षा ना तूपच लावायचं. तुपाची टेस्ट खूप म्हणजे खूप छान लागते, त्यामुळे तूपच लावायचं. पण नेमकं माझं तूप संपलं होतं, त्यामुळे मी तूप न लावता तेल लावलं. पण तुम्ही ना तूप लावून ट्राय करा, खूप टेस्टी लागतात. म्हणजे काय बोलतात त्याला, वेगळीच एक छान अशी टेस्ट लागते. आता हा पराठा झाला ना, मी लगेच खायला देणार आहे, कारण त्यांना बिलकुल असं दम निघत नाही आहे. दोघं सारखे येऊन येऊन कधी होतंय मम्मी, कधी होतंय मम्मी. आता दोघांना पहिलं करून देते आणि नंतर मग मी त्यांना सोडून आल्याच्या नंतर मी खाईल. पराठा ना थोडासा खरपूसच भाजून द्यायचा, कारण असं मस्त असं खरपूस भाजला ना त्याची टेस्टच वेगळी येते. असं नुसतं नॉर्मल भाजलं ना की त्याला वेगळंच असं म्हणजे बरोबर नाही वाटत. चला आता दही, सॉस आणि पराठे आता देऊ या दोघांना, बघू विचारू कसं झालेत. एक छान आहे नंबर का? झालं. खूप छान झालं. खूप टेस्टी एकदम. ते चला आता हे दोघं खात आहेत, मी आता ते बनवून घेते आणि ह्याला मला ट्युशनला पण घेऊन जायचंय. तर चला, व्हिडिओ कसा वाटला, आवडला का, आलू पराठे कसे वाटले नक्की मला कमेंट करून सांगा. तोपर्यंत सगळ्यांना बाय.